नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी का नाही, त्याचं काय झालं माहिती आहे काय, पोरांना घेऊन मंडळी गेलो बाजारात. बघा काय शांत बसत्यात वय, जिकडं तिकडं नुसतं हात करायलेत बघा. आणि एका ठिकाणी आल्यावर समधीजण हात करायलेत. म्हणले बाबा आम्हाला ते खायचंच आहे. तर ती मंडळी काय होतं माहिती आहे काय, तर ते चायनीजचा गाडा होतो. म्हणलं पोरांना काय पाहिजे तो मासनी, तर म्हणले आम्हाला चिकन लेग पीस पाहिजे. आता चिकन लेग पीस पाहिजे म्हणल्यानंतर तिथं गाड्यावरचं घेऊन देण्यापेक्षा म्हणलं घरातच तुम्हाला बनवून देतो म्हणून पोरांना का नाही 4 चिकन लेग पीस आणले बघा. त्याचं मस्तपैकी चिकन लेग पीस फ्राय आज आपण बनवणार आहे. बनवायला एकदम सोपं आणि चायनीजच्या गाड्यापेक्षा सुद्धा जबरदस्त असं हे पदार्थ होणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि घरच्या घरी मुबलक हो. दांडगं चिकन लेग पीस आहेत. 2 पोरांचे एक जरी दिला असत तरी मुबलक होणार आहे. त्यामुळे करूया आता तयार रेसिपीला सुरुवात. तर आज आपण बनवणार आहोत लेग पीस फ्राय. तर लेग पीस फ्राय बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. इकडे बघू शकता, इकडे मी 4 लेग पीस घेतलेले आहे. त्यासाठी इकडे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेले आहे आणि इकडे मीठ घेतलेले आहे आणि देशी हळद पावडर घेतलेले आहे. आपले लाल मिरची पावडर घेतलेले आहे. एक अंडी लागणार आहे आणि इकडे लसूण सुद्धा आहे ना थोडंसं मी बारीक करून घेतलेले आहे. कोथिंबीर लागणार आहे आणि इकडे आपण अर्धा लिंबू सुद्धा घेतलेले आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे. तर आता आपण इकडे भांडं घेतलेले आहे मोठं, त्यामध्ये आपण घेऊया लेग पीस. बघा आता मस्त 4 आहे ना, असं मोठं आहे ना ते लेग पीस घेतलेले आहे. तर त्यावरती आपल्याला घालायचं आहे. आपण आहे ना इकडं कॉर्नफ्लॉवर घेतलं होतं, तर ते कॉर्नफ्लॉवर घालूया. फक्त एक अर्धा वाटी तेवढंच घालायचं आपल्याला. तर ह्यामध्ये आपण घालूया आपलं गावाकडची टेस्ट मधलं हे लाल मिरची पावडर घालूया अर्धा चमचा आणि हे देशी हळद पावडर घालूया अर्धा चमचा. हे पण आपल्या गावाकडचे टेस्ट मधलंच आहे. आणि आपले अस्सल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुटलेला आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला. कोणाला लागला तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही पण ऑर्डर करू शकता. तुम्हाला पण आहे ना घरपोचच मिळेल आणि शाकाहारी मांसाहारीला दोन्हीला चालतो. मस्त झणझणीत पण आहे आणि चवीला पण खूप छान आहे. बघा आता चवीपुरतं मीठ घालायचं आपल्याला आणि आपण घालूया ह्यामध्ये अर्धा इकडं कोथिंबीर घेतलेल्या बारीक चिरलेला ते घालूया. लसूण घातल्यामुळे अजून चव उतरते, त्यामुळे इथं आपण लसूण सुद्धा वापरलेले आहे. आणि लिंबू पिळून घेऊया अर्धा, बी काढून घेतलेले आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया. इकडे आपण एक अंडी घेतलेली आहे. तर आता अंडी आहे ना आपल्याला फोडून घालायचं. अंडी घातल्यामुळे ना वरती कुरकुरीतपणा चांगला येतोय, त्यामुळे आपण इथे एक अंडी वापरलेली आहे. तर आता आपण सगळं आहे ना एकजीव करून घ्यायचं. सगळीकडे मसाला सगळं एकजीव व्हायला पाहिजे. असं खालीवर करून आहे ना सगळं आपण चांगलंसं एकत्र करून घेऊया. हे बघा ह्या पद्धतीने ना सगळीकडे लागायला पाहिजे हे पीठ मसाला लेग पीसला. आणि असं आपण आहे ना हे चिरून घेतले ना त्यामध्ये आपल्याला चांगलं असं दाबून आहे ना असं मसाला लावून घ्यायचं, म्हणजे आतपर्यंत आपला मसाला जातोय. हे बघा ह्या पद्धतीने आपण इकडे चिरून घेतलं होतं ना लेग पीसला, त्यामुळं आपल्याला चांगलं असं सगळीकडे मसाला हे लावून घ्यायचं. असं आपल्याला सगळं आहे ना असं लेग पीसला मसाला लावून घ्यायचा आहे. हे बघू शकताय ह्या पद्धतीने आपण सगळं आहे ना मसाला इथं लावून घेतलेला आहे. तर आता आपण एक 15-20 मिनिटं आहे ना आपण हे बाजूला ठेवूया, म्हणजे चांगलं असं आहे ना मसाला हे लेग पीसमध्ये आहे ना मुरेल आणि खायला पण मस्त लागतो. त्यामुळे आपल्याला एक 20 मिनिटं आपण हे बाजूला ठेवायचं आहे. आता बघू शकता आपण 20 मिनिटं आहे ना चांगलंसं मुरवण्यासाठी ठेवलं होतं. मस्त आता मुरलेले आहे. सगळीकडे मसाला सुद्धा चांगलंसं लागलेले आहे. असंच आपल्याला ना हे तयार करून घ्यायचं आहे. आपण चांगलंसं मसाल्यामध्ये आपण मुरून घेतलं ना म्हणजे खायला पण चविष्ट लागते. ह्या पद्धतीने आहे ना आपल्याला सगळं असं मुरून घ्यायचं. तर आता आपण आहे ना इकडं गॅस पेटवून आहे ना आपल्याला इकडं मी कढईमध्ये तेल सुद्धा ठेवलेलं आहे गरम करायला. आता तेल सुद्धा गरम झालेलंच आहे. तर आता आपल्याला एक आहे ना पण तेलामध्ये सोडूया. सगळं पीठ आहे ना आपल्याला चांगलं असं सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे खाताना सुद्धा मस्त लागतं. एकदमच मी सगळं आहे ना इथं सोडणार आहे आणि चांगलं असं आहे ना तळून घेणार आहे. आता आपण सगळं सोडलेले आहे. तर आपण हे चांगलं असं तळून घेऊया आणि राहिलेला मसाला आहे ना ह्याच्यावरतीच आपल्याला सोडायचं. थोडंसं राहिले मसाला. आणि थोडंफार तळले की मगच आपल्याला हे पलटी करून घ्यायचं, लगेच सुद्धा पलटी करायचं नाही.
बघा आता थोडंफार तळलेले आहे, तर आता आपल्याला एक 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 करून यांना चांगलं असे पलटी करून घ्यायचं, म्हणजे सगळ्या बाजूने यांना चांगलं असे तळायला पाहिजे. बघा आता आपण सगळं पलटी करून घेतलेले आहे. तर आपण आहे ना मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. आतपर्यंत ना चांगलं असं चिकन सुद्धा शिजायला पाहिजे आणि वरती कुरकुरीत पण व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं आहे ना लेग पीस आपल्याला तळून घ्यायचं आहे. थोडंसं वेळ लागतोय, ते थोडंसं जाड असतंय ना, त्यामुळं आतपर्यंत तळायला थोडंसं वेळ लागतोय, पण चांगलं असं तळून घ्यायचं. आपल्या घरात लहान मुलं वगैरे खाणार असतात, तर सगळी खाणार असतात, त्यामुळं कच्चे ठेवायचं नाही. पूर्णपणे ना थोडंसं वेळ लागलं तरी पण लागेल, पण चांगलं असं आपल्याला असं पलटी करून करून आहे ना तळून घ्यायचं. व आपल्याला सारखं सारखं आहे ना असं पलटी करून आपल्याला चांगलं असं आहे ना हे तळून घ्यायचं. पूर्ण असं कुरकुरीत आहे ना आतपर्यंत चांगलं असं शिजायला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला हे तळून घेऊया. मग असं सारखं सारखं आपल्याला पलटी करून घ्यायचं आणि चांगलं असं तळून घ्यायचं. बघा आता आपण चांगलं असं आहे ना असं पलटी करून करून हे मस्त तळून घेतलेले आहे. मस्त दिसायला लागलेले आहेत, बघू शकताय, आणि मस्त असं कुरकुरीत पण झालेले आहे. तर आहे ना ह्या पद्धतीने आपल्याला हे तळून घ्यायचं. तर आता आपण आहे ना हे काढून घेऊया. पूर्ण आपल्याला आहे ना तेल नितळून घ्यायचं, म्हणजे खाताना आहे ना जास्त तेलकट लागणार नाही. इकडे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं. असं बघूनच आहे ना तोंडाला पाणी सुटते. गॅस बंद करते. तर मंडळी हे बघा इकडे मस्तपैकी का नाही चिकन लेग पीस तयार झालेला आहे. हे बघा इकडे कसं दिसाले बघा, नाद खोळा झालेला आहे. हे बघा इकडे चांगलं गब्याच्या गब्या लेग पीस आहे बघा हे. आता मंडळी का नाही हे जे टेस्ट केलं असतं खरं कसं आमच्या बारक्या पोरासनी हे लय आवडते, त्यामुळं पहिलं त्यांना खायला देणार, मग उरलं तर आम्ही खाणार, आहे की नाही. हां, त्यामुळं रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा. व्हिडिओ लाईक करा, भरपूर शेअर करा आणि आवर्जून एक कमेंट मात्र करायला विसरू नका. चिकन 65च्या किंवा चायनीजच्या कुठल्याच गाड्यावर मिळणार नाही अशा चवीचं हे मस्तपैकी तयार झालेलं आहे. त्यामुळं आवर्जून सांगा कसं झालंय, आहे की नाही. चला पण करून बघा, खाऊन बघा. आणि ह्या दिवसात तर मंडळी का नाही आता सततदार सगळीकडे पाऊस चालू आहे की नाही, अशा गारट्यामध्ये हे नक्की तुम्ही आवर्जून खाल्लं पाहिजे बघा. असं हे गरमागरम पदार्थ आहे. चला काय वाटते ते कमेंटमध्ये कळवा. पुढे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडे टेस्ट हे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.